पुन्हा एकदा सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आज गुड फ्रायडे म्हणजे उत्तर शुक्रवार. जर आज आपण पाहिलं गुड फ्रायडे म्हणजे येशू ख्रिस्ताने आजच्या दिवशी मरण पावलेला दिवस. आज सर्वजण प्रत्येक चर्चमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी चर्चमध्ये येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर उद्गारलेले 7 शब्दाभिषेक बोलत असतात. म्हणजे आज शुक्रवारी येशू ख्रिस्त मेला आणि तिसऱ्या दिवशी रविवारी ईस्टर संडेच्या दिवशी तो पुनरुत्थान झाला. याविषयी प्रत्येक चर्चमध्ये सांगत असतात आणि 7 शब्दाविषयी सांगत असतात. परंतु गुड फ्रायडे आणि ईस्टर डे या 2 दिवसच आपण देवाचं वचन ऐकायला पाहिजे का? म्हणजे येशू ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान शुक्रवार आणि रविवार 2च दिवस आहेत का वर्षातून? आपल्याला नाही. तर प्रत्येक दिवस आपण काय करायला पाहिजे? येशू ख्रिस्ताविषयी समजून घ्यायला पाहिजे. त्याचं मरण, त्याचं त्याग, त्याचं प्रेम आपण समजून घ्यायला पाहिजे. परंतु प्रत्येक जण काय करतात बरं? वर्षातून एकदाच गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चला जातात आणि वर्षभराचं सेवा त्याच दिवशी करतात. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत 7 शब्दाविषयी ऐकत असतात, रडत असतात. ते ड्रामा असते का मनापासून रडत असतात ते माहित नाही. परंतु त्याच दिवशी त्यांना रडू काय येत असते? त्याने जर खरंच येशू ख्रिस्तावर प्रेम केले तर त्याने काय करायला पाहिजे? येशू ख्रिस्ताची सेवा करायला पाहिजे. येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत ते पूर्ण करायला पाहिजे. एकाच दिवशी रडल्याने काही होतंय का? रडल्याने आपल्याला स्वर्ग मिळतो का? म्हणजे ते जी आठवण करून त्याचं त्यागचं प्रेम, वधस्तंभावरचं मरण आपण आठवण करून रडणे योग्य आहे का? नाही. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 40 वचन. लूक शुभवर्तमान 23वा अध्याय 27वा वचन. तेव्हा त्याच्या मागे लोकांचा व त्याच्यासाठी दूर बळवून घेऊन शोक करीत असलेल्या अशा स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. येशू त्याचकडे वळून म्हणाला, अहो यरूशलेमकर कन्यानो, मजसाठी रडू नका, तर आपणासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. काय म्हणते या ठिकाणी? ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर नेत होते, ज्यावेळेस त्याला मारत होते, पूर्ण शरीरभर रक्त झालेलं होते येशू ख्रिस्त, त्यावेळेस तर दृश्य पाहत असताना त्या ठिकाणी असलेल्या स्त्रिया काय करत होते? रडत होते. त्यांना रडू आलं. खरं तर येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी किती त्याग केलेला आहे, त्याने किती चांगले काम आपल्यासाठी केलेलं आहे. परंतु त्या निष्पाप, त्या निर्दोष व्यक्तीला काय करत आहेत बरं? वधस्तंभावर खेळत आहेत. म्हणून त्या ठिकाणी असलेल्या स्त्रिया लोक काय करत आहेत? दूर पडून रडत आहेत. ते योग्य आहे, रडत आहेत. परंतु त्यावेळेस देखील येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणाला बरं? तुम्ही रडू नका, माझ्यासाठी रडू नका, कारण तुम्ही काय करा? तुमच्या मुलांसाठी रडा. आज पाहिलं तर का म्हणत आहे? कारण तुमचे मुलं काय करत आहेत बरं? पापामध्ये, अपराधामध्ये, व्यभिचारामध्ये, लबाडी, चोर यामध्ये ते जात आहे. तुमच्या मुलांसाठी तुम्ही रडा, तुमच्या लेकरांसाठी तुम्ही रडा, तुमच्या मुलांसाठी तुम्ही काय करा बरं? देवामध्ये वाढवा, माझ्यासाठी तुम्ही रडू नका. त्यावेळेस म्हणत आहे. मग आज हे रडणे योग्य आहे का? आज देखील तेच रडतात. ते पण कधी? वर्षातून एकदा. वर्षातून एकदाच रडतात, परंतु परत पुढच्या गुड फ्रायडेलाच रडतात. मग हे खरंच रडणं मनापासून रडतात का ड्रामा आहे? एक नाटकच म्हणावं लागतं. कारण येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला एकदाच, परंतु हे काय करतात बरं? प्रत्येक वेळेस त्याला वधस्तंभावर घालतात. त्यावेळेस बघा येशू ख्रिस्त किती त्याग केला आपण अगोदर पाहू. आणि त्या त्यागेचा अर्थ काय आहे? तो कशासाठी त्यागी झाला, या जगात तो कशासाठी आला, हे आज आपण पाहणार आहोत. म्हणजे येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर गेला, कोणासाठी गेला? आणि हे तो ज्यावेळेस स्वर्गात होता त्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्यासाठी, आपल्या सर्व पापांसाठी आणि अपराधांसाठी तो या जगामध्ये आला. तेच योहान शुभवर्तमान 3:13 मध्ये काय म्हणत आहे बघा. योहान स्वर्गाहून उतरलेला व स्वर्गात असलेला मनुष्याचा पुत्र याच वचन कोणी स्वर्गी चढून गेला नाही. म्हणजे येशू ख्रिस्त कुठे होता? अगोदर स्वर्गात होता, देवाजवळ तो येशू ख्रिस्त होता. तो या जगामध्ये का आला? का आला बघू. आपण पापामध्ये होतो, मोहामध्ये होतो, अंधकारामध्ये होतो. त्या सर्वांना पापापासून, अंधकारापासून, मोहापासून सोडवण्यासाठी आपल्याला येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, स्वर्गातून आला. कारण देवाची चिंता, देवाचं दुःख तो पाहिला आणि देव काय म्हणत आहे? माझ्यासाठी कोण जाईल? या जगात सांगण्यासाठी माझ्यासाठी कोण जाणार आहे? हे देव काय करत आहे बरं? विचार करत आहे, दुःखाने बोलत आहे. त्यावेळेस येशू ख्रिस्त उत्तर दिला, मी आहे. तेच यशायामध्ये म्हणत आहे बघा 6:8 मध्ये. यशाया
यशाया 6:8 मध्ये तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली. हम्म. ती अशी, मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, वा मी आहे, मला पाठवा. हा, त्या ठिकाणी काय म्हणत आहे बघा, म्हणजे कोणाला पाठवू? कारण जगामध्ये पाहिलं तर सगळेजण काय करत आहेत? पाप करत आहेत, अपराधामध्ये आहेत, अंधकारामध्ये आहेत, त्या चिखलामध्ये आहेत. मग यांना पापापासून मुक्त करण्यासाठी, यांना अंधकारातून उजेडात आणण्यासाठी मी कोणाला पाठवू? कोण माझे ऐकणार आहे? कारण त्यावेळेस जर आपण पाहिलं तर नोहाच्या काळामध्ये सर्वजण काय करत होते? पाप करत होते, लग्न करून घेत होते, मौज मजेत होते. देवाने किती वेळा तरी नोहाच्या बरे सांगत होता, परंतु लोक ऐकले नाही. त्यावेळेस देव काय केला बरं? पूर्ण त्यावेळेस नोहाच्या काळामध्ये पूर्ण लोकांचा नाश केला. पूर्ण पावसाने 40 दिवस 40 रात्र पाऊस पाडून त्यांचा काय केला? नाश केला. पुन्हा काय करू लागले लोक तेच पाप करू लागले, त्याच अपराधामध्ये, त्याच अंधकारामध्ये लोक राहू लागले. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी आहे, मी तुझ्यासाठी काय करणार आहे? या पृथ्वीवर जाणार आहे. येशू ख्रिस्ताला माहित नव्हतं का की या जगामध्ये आल्यावर काय करणार आहे? मारणार आहेत, लोक थुंकणार आहेत, माझी निंदा करणार आहेत, छळ करणार आहेत, मला वधस्तंभावर देखील फिरणार आहेत. या सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताला माहित होतं, परंतु येशू ख्रिस्ताने काय केलं? माघारी गेला नाही. मी आहे प्रभू, मी जातो म्हणून येशू ख्रिस्ताने उत्तर दिलेलं आहे. तो या जगामध्ये का आला? तर आपल्या पाप अपराधांसाठी आला. तेच इफिस 2 मध्ये पाहतात, पहा इफिस 2रा अध्याय 1ला वचन, 2रा अध्याय. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झाला असता तुम्हासी त्याने जिवंत केले. काय म्हणते या ठिकाणी? काय म्हणत आहे? इफिस 2:1 मध्ये तुम्ही आपले अपराध व पाप यामुळे काय झालेले आहात? मृत झाला असता. म्हणजे आपण काय कशामध्ये होतो? अपराधामध्ये होतो, पापामध्ये होतो. आपण जिवंत होतो आपल्याला वाटतं, परंतु आपण काय आहोत बरं? मेलेले आहोत. कारण आपण कशामध्ये होतो? अंधकारामध्ये, पापामध्ये होतो. आपण जिवंत आहे, बोलतो, चालतो, करतो, सगळं करतो, परंतु देवाच्या दृष्टीने काय आहे? आध्यात्मिक दृष्टीने काय आहे? आपण मेलेले आहोत, चिखलामध्ये आहोत, अंधकारामध्ये आहोत. यासाठी येशू ख्रिस्ताने या जगामध्ये आपल्याला पापमुक्त करण्यासाठी आला. परंतु कधी आला हे माहित नाही. डेट आपल्याला माहित आहे का? माहित नाही. महिना माहित आहे का? माहित नाही. परंतु दरवर्षी मानवाने तयार केलेलं कॅलेंडरप्रमाणे लोक काय करतात बरं? गुढपाडव्याच्या दिवशी येतात, 5-6 वाजेपर्यंत बसतात आणि रडतात, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी हसतात. हे काय योग्य आहे का? योग्य नाही. आपण जर खरंच येशू ख्रिस्तावर प्रेम केलं, येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी का आला, किती आपल्यासाठी त्याग केला, हे जर खरंच आपल्या मनात असेल तर आपण काय करायला पाहिजे? रोज रडायला पाहिजे. कारण किती त्याग आपल्यासाठी केला, किती श्रम आपल्यासाठी केलं, रोज आपण रडायला पाहिजे, रोज आपण त्याची आठवण करायला पाहिजे. स्वर्गराज्य सोडून आला म्हणजे तर छोटी गोष्ट आहे का? आज जर आपण जगामध्ये पाहिलं तर छोट्या छोट्या जागासाठी काय करतात बरं? मारामारी करून हत्या करतात, खून करतात, जागासाठी, ते नाशवंत जागासाठी. येशू ख्रिस्ताने स्वर्गराज्य सोडून आपल्यासाठी आला. या ठिकाणी 2 गोष्टी दिसत आहेत, त्याचं प्रेम आणि त्याचा त्याग दिसत आहे. आपल्यासाठी आपण नाश होऊ नये म्हणून तो या पृथ्वीवर आला आणि त्याग केला, म्हणजे स्वर्गराज्याचा त्याग करून तो आपल्यासाठी आला. म्हणजे आपण इतकं श्रेष्ठ आहे का त्याच्यासाठी? नाही. त्याची इच्छा एकच आहे की आपण काय करायला पाहिजे? देवाजवळ यायला पाहिजे. आपला नाश होऊ नये, आपण नित्याशी नरकामध्ये जाऊ नये, ह्याच इच्छेने तो काय करतो बरं? आपल्यावर प्रेम करून या जगामध्ये आला. तो ह्या जगामध्ये आला, त्याचा अर्पण कशा प्रकारे झाला आपण पाहूया. योहान 19वा अध्याय 1ला वचन. नंतर पिलाताने येशूला घेऊन फटके मारविले. शिपायाने काट्याचं मुकुट गुंफून त्याच्या मस्तकाला लावला व जांभळे वस्त्र त्यास पांघरविले. बस. नंतर पिलाताने येशूला घेऊन फटके मारले. फटके मारले म्हणजे ते उगा आपल्यासाठी मारले असेल का? नाही. कसले फटके? जर आपण एकदा व्हिडिओमध्ये पाहिलं त्यावेळेस ते दृश्य, ते पिक्चर बघत होते, त्यांना खरंच किती दुःख वाटलं असेल, किती वेदना वाटलं असेल त्यांना, की निष्पाप येतले या ठिकाणी काय करत आहेत बरं? मारत आहेत. ते फटके असले होते की ते फटके मारल्यावर ना त्याचं जे बेल्टला जे होतं त्याला केळे फुगत येतो. म्हणजे येशू ख्रिस्ताला मारल्यावर उलटा घेतल्यावर त्याचा चमडा निघत होता. इतकं डेंजर ते फटके होते. 1 का 2 का पूर्ण शरीरभर त्याला मारले. इतकं डेंजर फटके येशू ख्रिस्ताला मारले. आणि काय केले बरं? काट्यांचा मुकुट. काट्यांचं मुकुट कसं असं? एक पिन जरी आपल्याला टोचलं का किती ओरडतो आपण, त्याचा किती आपल्याला त्रास होतो, परंतु काट्यांचं मुकुट त्याला ठेवलंय, डोक्यावर त्याला ठेवले, किती वेदना झाल्या असेल. त्याला पूर्ण शरीरभर रक्तबंबाळ केले,
शरीर म्हणजे इतकं जागा दिसत नव्हतं, डोळे दिसत नव्हते, शरीरातले अवयव दिसत नव्हते तोंडावरती, इतकं पूर्ण रक्ताने तो भरून गेलेला तो येशू ख्रिस्त त्याला इतकं डेंजर मारले. आणि त्याला काय केले बघा, 4 वचन. तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर जाऊन त्यास म्हटले, पहा त्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, ते तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला तुम्हाकडे बाहेर आणतो. त्या ठिकाणी काय म्हणत आहे, पिला तुम्ही याला मारा म्हणून म्हणत आहात, तुम्ही मला शिक्षा करा म्हणून म्हणत आहात, परंतु याच्यामध्ये काय आहे, काहीच अपराध नाही, एकही तो पाप केलेला नाही, परंतु तुम्ही काय म्हणत आहे, मला मारा, वधस्तंभावर द्या म्हणून म्हणत आहे. परंतु ते मन, पिलाताचं मन नव्हतं मारण्याचं, कारण पिलाताला माहिती आहे की तो काय आहे, निष्पाप आहे, तो पाप केलेला नाही हे पिलाताला माहित आहे. परंतु त्या ठिकाणी असलेले लोक काय म्हणतात, बरं तुम्ही काय करा, माराच त्याला, तुम्ही माराच म्हणत. हेच लोक कोण आहेत, ज्यावेळेस येशू ख्रिस्त तर जय जयकार करणारे, होसाना होसाना, येशूच्या नावात असणार, धन्यवाद असणार हे लोक म्हणणारे. येशू ख्रिस्ताने काय कमी केलं या लोकांसाठी, कितीतरी लोकांना चमत्कार केला, अंगांना डोळे दिला, पाय नसलेल्यांना पाय दिला, गेलेल्यांना उठवला, लेकराला सगळ्यांना दिला, कितीतरी रोग बरे केले, कितीतरी चमत्कार केला. त्याच्या आयुष्यामध्ये एकदा तरी तो सुखाने राहिला का, कधीच सुखाने राहिला नाही. तो आलाच कशासाठी, आपल्या पापांसाठी, आणि तो पाप दूर करण्यासाठी तो आयुष्यभर जगला, परंतु कधीच तो सुखाने जगला नाही, कधीच तो सुखामध्ये गेला नाही. आपल्यासारखा जन्म झाला का, आपल्यासारखे घर होतं का त्याला, आपल्यासारखं पैसा प्रॉपर्टी होतं का, काहीच नव्हतं. त्याच्या आयुष्यामध्ये केवळ आणि केवळ काय होतं, दुःखच दुःख होतं. मरेपर्यंत शेवटपर्यंत काय होतं बरं, दुःखच होतं. कारण तो आलाच कशासाठी, देवाच्या कामासाठी, लोकांना पापापासून दूर करण्यासाठी आला. सुख भोगण्यासाठी तो आला का, आला नाही, आणि त्याप्रमाणेच तो जगला. आणि त्या ठिकाणी पुन्हा काय करतात बघा, 6 वचनामध्ये, मुख्य याजक व त्याचे शिपाई त्याला पाहून ओरडून म्हणाले, याला वधस्तंभावर खेळा, वधस्तंभाशी खेळा. तिला त्यास म्हणाला, तुम्ही त्याला घेऊन वधस्तंभाशी खेळा. काय म्हणत आहे, त्याला अपराध नाही, याचा काहीच अपराध नाही, तुम्ही वधस्तंभावर खेळा म्हणत आहे, परंतु पिलाताचं मन होईना म्हणून तुम्हीच काय करा बरं, याला तुम्ही वधस्तंभावर खेळा म्हणत आहे. परंतु त्या ठिकाणी लोक ऐकत नाही, तुम्ही काय करा, मारा. नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी पिलाताचा अधिकार काय होतं बरं, पिलाताचा अधिकार काय होतं, वधस्तंभावर खेळण्याचा अधिकार होतं, काढण्याचा अधिकार होतं, मारण्याचा आणि न मारण्याचा अधिकार त्याला होतं. म्हणून लोक त्याला वर्ग लागले, आणि तो काय झालं बरं, घाबरलं बघा. 8 वचनामध्ये पिलात हे बोलणे ऐकून अधिकच घाबरला, म्हणजे इतकं ते ओरडत होते, तुम्ही काय करा, येशू ख्रिस्ताला मारा, वधस्तंभावर घाला, वधस्तंभावर घाला, त्याला मारा म्हणून ते ओरडू लागले. ते पिलाताने बघून घाबरला, आणि त्यांचं ऐकावं लागलं, कारण प्रजेचं ऐकावं लागतंय त्याला, म्हणून तो काय केला बरं, ऐकला. आणि तो पुन्हा बघा 9 वचनामध्ये पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, तू कोठला आहेस, परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. तो एकही शब्द बोलत नव्हता, ते किती ओरडत होते, किती त्याच्याविषयी बोलत होते, एकही शब्द येशू ख्रिस्ताने बोलला नाही. आणि पिलाताने त्याला म्हणते, माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय, तुला सोडण्याचा अधिकार मला आहे म्हणत आहे, तुम्हाला अधिकार आहे, तू बोल, तू काहीतरी बोल, तू काय पाप केला, काय केला, तू बोल बोल म्हणताना देखील येशू ख्रिस्त काही बोलत नाही. कारण येशू ख्रिस्ताचं काय होतं बरं, सर्वांसाठी, सर्व पापांसाठी, अपराधासाठी वधस्तंभावर जाणे योग्य होतं. म्हणून तो काय करतो बरं, पुन्हा 23 वचनामध्ये कसं त्याचं हे झालं बघा. 23 वचनामध्ये शिपायांनी येशूला वधस्तंभावर खेळल्यानंतर त्याचे वस्त्रे घेतली, आणि एका शिष्याला एक वाटा असेल विभाग असे त्याचे 4 विभाग केले. त्यांनी अंगरखाही घेतला, त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरापासून खालापर्यंत संबंध विणलेला होता. यास्त ते एकमेकास म्हणाले, हा आपण फाडू नये, तर कोणाला येईल हे चिठ्ठ्या टाकून पहा. हे यासाठी झाले की त्यांनी माझे वस्त्रे आपसात वाटून घेतली आणि माझ्या पेरावर चिठ्ठ्या टाकल्या, अशी जी शास्त्रलेख तो पूर्ण व्हावा, त्याप्रमाणे शिपायांनी केले. त्या ठिकाणी काय केले बरं, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर नेत असताना काय केले, त्याचे वस्त्र देखील त्याच्यावर ठेवले नाही. कारण हे काय होतं, नियमशास्त्र पूर्ण होण्यासाठी काय केले बरं, त्याचे वस्त्र काढतात, आणि वस्त्र काय करतात, ते वस्त्र फाडू नये. आता आपण काय करायला पाहिजे, कोणाला येणार ते चिठ्ठ्या टाकतात आणि वस्त्र देखील ठेवत नाही.
आणि तेच बघा 25 वचनामध्ये येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी क्लोमाची पत्नी मरिया आणि मरिया मगदलिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्याने त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, आई पहा हा तुझा मुलगा. म्हणजे येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर गेल्यावरती ती काय म्हणत आहे, तो त्याच्या आईला काय सोडला नाही, त्याच्या आईला योहानाशी सोडून देत आहे. ही कोण आहे, तुझी आई, आणि हा कोण आहे, तुझा भाऊ. आणि म्हणजे आईची त्याला चिंता होती. आणि त्यावेळेस बघा आणखी पुन्हा पुढे पुढे तसंच 28 वचन. यानंतर सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर गेल्यावर काय काय म्हटलं, तो मला तहान लागली. तहान लागली नंतर ते काय केले बरं, त्याला आम दिले. म्हणजे एक कडू पदार्थ विष प्रमाणे त्याला आम दिले. पिण्यासाठी तहान लागल्यानंतर तो त्याने पाणी दिले का, नाही, त्याला आंब दिले. म्हणजे तो येशू ख्रिस्त ज्या वेळेस त्याला वधस्तंभावर नेत होते तेव्हापासून त्याला सगळे कपडे काढून फटके मारून त्याच्यावर डोक्यावर काट्याचं मुकुट देऊन त्याला इतकं मारले आणि पूर्ण वधस्तंभ त्याच्या पाठीवर ठेवून त्याला उचलून नेण्यास सांगितले. मग मी त्याच्यावर काय केले बरं, वधस्तंभावर ठेवून त्याच्यावर थुंकले, मारले आणि त्याची निंदा करून हसू लागले. म्हणजे त्या ठिकाणी जेवढे लोक होते तेवढे लोक काय केले बरं, येशू ख्रिस्त त्यांच्यावर काय अन्याय केलेला होता का, कधी त्यांचं काहीतरी नुकसान केलेलं होतं का, कधीच कोणाचं नुकसान केलेलं नव्हतं, कधीच कोणाला अन्याय केलेला नव्हता. परंतु त्या लोकांनी कशासाठी येशू ख्रिस्ताला धरून दिले, कशासाठी येशू ख्रिस्ताला मारा म्हणत आहे, हे जर आपण पाहिलं तर किती म्हणजे त्यांनी किती येशू ख्रिस्ताने केलेले उपकार ते विसरून गेले. किती काय काय केले असेल येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी. परंतु एक जण देखील काय केले नाही. तुम्ही सोडा, येशू ख्रिस्त निष्पाप आहे असं कोणी म्हणत नाही. परंतु पिलाताला ते माहित होतं की हे कोण आहे, निष्पाप आहे. येशू ख्रिस्त पाप केलेलं नाही आणि याला कसं मारू, वधस्तंभावर कसं देऊ म्हणून म्हणत आहे. परंतु ते लोक मात्र ऐकायला तयार नव्हते. म्हणून पिलात घाबरून काय म्हणतो बरं, यांना वधस्तंभावर खेळा म्हणतो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर खरं तर वधस्तंभावर खेळत होते. कशासाठी खेळत होते माहितीये का, जुन्या करारामध्ये जर आपण पाहिलं तर जे पाप करत होते, जे घोर पाप करत होते त्यांना वधस्तंभावर खेळत होते. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर येशू ख्रिस्त पाप केला का, एकतरी पाप केला का, त्याचा जन्मापासून वधस्तंभावर जाईपर्यंत एकतरी पाप होतं का त्याच्यामध्ये. जर आपण पाहिलं तर पहिले पेट्र दुसरा अध्याय 22 त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपड आणले नाही. काय म्हणत आहे, त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट देखील निघालेला नाही. एकही पाप त्याच्या मुखामध्ये नव्हता. त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या अवयवाने, त्याच्या डोळ्याने, त्याच्या मुखाने कधीच तो पाप केला नाही. परंतु त्या निष्पाप निष्कलंक अशा व्यक्तीला काय केले बरं, वधस्तंभावर खेळले. 23 वचनामध्ये काय म्हणत आहे बघा, त्या 23 वचनामध्ये त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख शोषित असता त्याने धमकाविले नाही. तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते सर्व सोपवून दिले. काय करत आहे ते, काय करू लागले, त्याची निंदा करू लागले, हसू लागले. तू देवाचा पुत्र आहे ना, तू सोडून घे, तुझ्याकडे एवढी शक्ती आहे ना, सामर्थ्य आहे ना, तू सोडून घे असं म्हणून ते हसू लागले, निंदा करू लागले. परंतु येशू ख्रिस्त एकतरी शब्द बोलत आहे का त्या ठिकाणी, एकही शब्द बोलत नाही. म्हणून त्या 24 वचनामध्ये बघा अजून 24 त्याने स्वतः आमच्या पापे स्वदेवाने वाढवून अंगावर केली. यासाठी ते आपण पापचरणा संबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. त्याला बसलेल्या माराच्या वळाने तुम्ही निरोगी झाला. बस त्याने स्वतःची आमची पापे स्वतःही वाहून घेतला. कोणाचे पापे घेतला तो, स्वतः. आपलं पाप, आपल्या सर्वांचा पाप तो स्वतः घेतला, स्वतःवर तो लागून घेतला. तो पापी नव्हता, तो एकही पाप केला नाही. आपल्या सर्वांचे पाप, अपराध, आपले सगळं तो काय केलं बरं, स्वतः घेतला आणि वधस्तंभावर गेला. आणि त्याच बघा 1:7 मध्ये काय म्हणत आहे, तो वधस्तंभावर गेला. तो कशासाठी गेला, आपल्या पापमुक्तासाठी. आणि तो वधस्तंभावर गेल्यामुळे आपल्याला काय मिळालेलं आहे, हे बघा इथे 1:7 मध्ये, त्याच्या कृपेच्या विपुलतेप्रमाणे त्या प्रियकरात त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या अपराधाची क्षमा मिळाली आहे.
काय मिळालेले? आपल्या अपराधाची क्षमा आपल्याला मिळालेली. कशामुळे? येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर गेल्यामुळे आपले सर्वांचे अपराध, आपले सर्वांचे पाप तो स्वतः घेतल्यामुळे आपल्याला काय मिळालेले आहे? क्षमा मिळालेली आहे. आणि पहिले पेत्र 19 मध्ये काय म्हणतात हे बघा, 1:19 मध्ये, पहिले पेत्र 1:19 मध्ये, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला हे ध्यानात ठेवा. काय होता तो? निष्कलंक होता, निर्दोष होता. त्याच्या रक्ताने आपल्याला काय मिळालेलं आहे बरं? मुक्ती मिळालेली आहे. या पापापासून, या अंधकारापासून, या अपराधापासून आपल्याला काय केलेलं आहे? येशू ख्रिस्ताने रक्ताने आपल्याला मुक्त केलेलं आहे. मग आपण त्याच पापामध्ये पुन्हा जायचं का? त्याच अपराधामध्ये आपण पुन्हा जायचं का? म्हणून आपण काय करायला पाहिजे? प्रति दिवशी येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी किती त्याग केला, आपल्यावर किती प्रेम केला, हे जर आपण प्रति दिवशी स्मरण केलो तर आपण एकही पाप करत नाही, एकही अपराधाकडे जाणार नाही किंवा अंधकारामध्ये आपण राहणार नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे? गुड फ्रायडेच्या दिवशी रडले नाही, गुड फ्रायडेच्या दिवशी 7 शब्द आठवण करून रडले नाही, तर प्रति दिवशी येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी किती त्याग केला. म्हणून बघा, दर रविवारी आपल्या चर्चमध्ये काय करतात बरं? द्राक्षरस देतात. कशासाठी देतात? ते पिण्यासाठी म्हणून, ते उगाच चव म्हणून देत नाही, किंवा आठवड्यावर आपण पाप केलं ते क्षमा होण्यासाठी म्हणून देत नाही. की आपण येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी ज्याप्रमाणे रक्त सांडला, वधस्तंभावर ज्याप्रमाणे रक्त आपल्यासाठी ओतला गेला, त्याचे स्मरण करण्यासाठी ते द्राक्षरस म्हणून आपल्याला देतात. आपण ते पिऊन काय करायला पाहिजे? स्मरण करायला पाहिजे आणि पूर्ण आठवडाभर त्याची सेवा करायला पाहिजे. म्हणून प्रत्येक रविवारी, दुसऱ्या ठिकाणी बघा जर आपण पाहिलं तर महिन्याच्या पहिल्या रविवारी किंवा शेवटच्या रविवारी द्राक्षरस देतात, परंतु आपल्या ठिकाणी ते नाही, दर रविवारी देतात. कारण प्रत्येक दिवशी आपण काय करायला पाहिजे? स्मरण करायला पाहिजे की आपल्यासाठी किती त्याग केला, किती प्रेम आपल्यावर केला, हे आपण स्मरण करायला पाहिजे. त्याच दुसरे पेत्र 3:9 मध्ये बघा, दुसरे पेत्र तिसरा अध्याय 9 त्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. काय म्हणते येशू ख्रिस्ता ठिकाणी? की तुमचा नाश होऊ नये, आपण अपराध करून, पाप करून आपण नित्याच्या नरकामध्ये जाऊ नये अशी त्याची इच्छा आहे. म्हणून तो काय करत आहे? अजून काय करते? धीराने सहन करत आहे. तुम्ही आज तरी बदला. हे गुड फ्रायडे तुम्ही आज तरी करू नका, यावर्षी तरी करू नका. आज मी मेलो का? नाही, एकदाच मेलेला येशू ख्रिस्त. तुम्ही काय करता? दरवर्षी कॅलेंडरप्रमाणे मानवाने तयार केलेले कॅलेंडर बघून गुड फ्रायडे म्हणजे एक डेट वार आहे का? ते किती वेळा तरी ते डेट बदलतात. आज 15 तारीख आहे, पुढच्या वर्षी कुठल्या तारीख आहे ते माहित नाही. म्हणजे येशू ख्रिस्त मेलेला डेट आपल्याला माहित आहे का? माहित नाही. परंतु काय करतात बरं? ते गुड फ्रायडे कॅलेंडर मध्ये बघून सांगतात आणि रडतात. परंतु ते कितीपर्यंत योग्य आहे? ते योग्य नाही. तुम्ही हे सोडून द्या, रडू नका, एक दिवस रडू नका, प्रति दिवशी रडा, प्रति दिवशी ते त्यागाचं आठवण तुम्ही करा, स्मरण करा आणि देवाची इच्छा काय आहे तुम्ही जाणून घ्या. म्हणून पश्चाताप करा म्हणून तो काय करत आहे? धीराने सहन करत आहे. कारण आपण नाशाकडे जाऊ नये, नित्याच्या नरकामध्ये जाऊ नये. त्या देवाने आपल्या या जगामध्ये कशासाठी पाठवला? ते काम पूर्ण करून पुन्हा त्या देवाकडे जाण्यासाठी तो काय करत आहे बरं? धीराने सहन करत आहे. म्हणून त्याच गलतीमध्ये 4:10 वचन, गलतीपत्र 4:10 वचनामध्ये बघा, दिवस महिने सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळता. तुमच्या संबंधीने केलेले माझे श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, म्हणून मला तुमची काळजी वाटते. काय म्हणते या ठिकाणी पावलं? तुम्ही काय करता? दरवर्षीप्रमाणे क्रिसमस करता, न्यू इयर करता, गुड फ्रायडे करता, ईस्टर डे करता आणि काय जावळाचा रविवार हे ते सगळं करता. तुम्ही सण वार महिने जे तुम्ही पाळता ते तुम्ही काय करू नका. ते काय सगळं व्यर्थ आहे. मी केलेलं, तुमच्यासाठी केलेलं सगळं श्रम काय होत आहे? व्यर्थ आहे म्हणत आहे. म्हणजे आपण यामध्ये रूढी परंपरामध्ये अगोदर आपले आई वडील केले, आजोबा आजी केले म्हणून आपण करायचं का? नाही. आपल्याला तरी सत्य समजत आहे म्हणून आपण ते करू नये. तुम्ही करा. आज आपण गुड फ्रायडे केलो म्हणजे गुड फ्रायडेसाठी आपण एकत्रित जमलो नाही. येशू ख्रिस्त मेला म्हणून आज आपण एकत्रित जमलो नाही. आज मेला नाही तर तो एकदाच मेला, ते पापांसाठी, अपराधासाठी मेला. परंतु दरवर्षी गुड फ्रायडेला तो मरत नाही. तो या जगामध्ये आता आहे का आपल्या डोळ्यासमोर? नाही. वधस्तंभावर खेळत आहे का? नाही. परंतु लोक काय करतात बरं? आज गुड फ्रायडे, आज मेला म्हणून जुने कपडे घालतात, रडतात आणि तिसऱ्या दिवशी नवीन कपडे घालून पहाटे कपड्याकडे जातात. त्या ठिकाणी काही येशू असतो का?
नाही, परंतु जातात, पहाटे जातात, सगळे चर्चा जातात, पांढरे शुभ्र कपडे घालतात, येशू ख्रिस्त आहे, उठला उठला म्हणून ओरडतात. परंतु कितीपर्यंत योग्य आहे? एकच दिवस तुम्ही का करता? तुम्ही जर करत असेल तर काय म्हणत, येशू ख्रिस्त प्रति दिवशी वधस्तंभ उचलून द्या म्हणत आहे. प्रति दिवशी वधस्तंभ उचलून घ्यायला पाहिजे. वधस्तंभ म्हणजे काट्याचा वधस्तंभ नाही, तर प्रति दिवशी तुम्ही काय करा, वचनाचा भाग तुम्ही घ्या. प्रति दिवशी तुम्ही सेवा करा. प्रति दिवशी तुम्ही लोकांना वचनाकडे आणा, पश्चाताप करण्यास सांगा, पश्चाताप करण्यासाठी तुम्ही पुढे जा म्हणत आहे. हे एकच दिवस आपण करू नये. म्हणून त्या ठिकाणी पॉल आणखी काय म्हणत आहे, इब्री 6:6 मध्ये, इब्री 6:6 जे ते तर पतित झाले तर त्यास पश्चाताप होईल असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. हे त्यांचे पतन म्हणजे त्यांनी देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खेळणे व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. काय म्हणतं या ठिकाणी पावलं, तुम्ही काय करता, पुन्हा पुन्हा पाप करून, पुन्हा पुन्हा हे सण वार महिना पाळून तुम्ही काय करता, येशू ख्रिस्ताला पुन्हा पुन्हा नव्याने वधस्तंभावर घेता म्हणताय. त्या ठिकाणी वधस्तंभावर ते एकदा दिले, वधस्तंभावर एकदा दिले त्या ठिकाणी लोकांनी, परंतु आपण प्रत्येक दिवशी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देत आहोत. आपल्याला वाटतंय का आम्ही कसं काय देणार, आम्ही तर येशू ख्रिस्ताला किती मानतो, किती अभिमान आहे असं वाटतंय का? तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही पाप करता, जेव्हा जेव्हा अपराध करता, किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या न कळत न दिसत तुम्ही कितीतरी पाप करत असेल, कितीतरी अपराध करत असेल, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या वचनापासून दूर असेल, प्रार्थनेपासून दूर असेल, देवापासून दूर असेल, आणि येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी, ज्या आज्ञा आपल्याला सांगितलेल्या आहेत ते न पाळत आपण राहिलो तर आपण काय केल्यासारखं प्रत्येक दिवशी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळत आहोत. स्पष्ट असे या ठिकाणी पौराणिक सांगत आहे, आणि त्याचा उद्धट अपमान आपण करत आहोत. म्हणजे येशू ख्रिस्त कशासाठी गेला? आपल्या पापासाठी, अपराधासाठी गेला. आपण पाप करावं का? करू नये. जर आपण पाप केलं तर काय होतं बरं, पुन्हा येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर गेल्यासारखं, आणि आपण स्वतः येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देत आहोत आणि त्याचा अपमान करत आहोत. आणि त्या वधस्तंभाचं वैरी कोण आहे बघा, कोण सांगत आहे, फिलिप्पी 3:18 फिलिप्पी 3:18 मध्ये काय म्हणत आहे, कारण मी तुम्हाला पुष्कळ जण सांगितले व आताही रडत सांगते, पुष्कळ जण असे सांगतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. काय म्हणत आहे या ठिकाणी, मी तुम्हाला पुष्कळ वेळ सांगितले व आताही रडत सांगतो म्हणत आहे पावलं, की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. म्हणजे काय वधस्तंभाचे वैरी म्हणजे काय, तो वधस्तंभावर कशाला गेला हे विसरून ते काय करतात बरं, त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या मजेमध्ये, त्यांच्या कमावण्यामध्ये, त्यांच्या आनंदामध्ये ते जगतात, आणि ते काय झाले बरं, ख्रिस्ताने वधस्तंभावर जे गेलेले आहेत त्याचे वैरी आपण झालेला आहोत. म्हणजे आपल्याला येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी किती त्याग केला, किती प्रेम केला, किती तो कष्ट घेतला हे सगळे विसरून जातो, आणि आपल्या मजेमध्ये, आपल्या सुखामध्ये, आपल्या सौख्यामध्ये आपण जगतो. म्हणजे आपण काय आहे बरं, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरीच आहोत. येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी गेला म्हणजे आपण काय करतो, त्याचा अपमान करत आहोत. त्यात आपण पुन्हा येशू ख्रिस्ताला वधस्तंभ, ते लोक एकदाही दिले येशू ख्रिस्ताला, एकदा वधस्तंभावर दिले, परंतु आपण काय करतो, प्रति दिवशी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देत आहोत. गुड फ्रायडे पाळून, ईस्टर डे पाळून, क्रिसमस सण पाळून आपण काय करतो, प्रति दिवशी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देत आहोत. परंतु ते करणे योग्य नाही. म्हणून पाऊल म्हणत ते पाळू नका, सण वार महिने पाळू नका तुम्ही. तर प्रभूची इच्छा काय आहे तुम्ही जाणून घ्या, देवाची इच्छा काय आहे तुम्ही जाणून घ्या, पश्चाताप करा, वचनाकडे या. म्हणून पाऊल रडत सांगत आहे. म्हणून मी तुम्हाला हे सांगते की आज येशू ख्रिस्त मेलेला नाही, तर मेला तो एकदाच मेला, आपल्या पापांसाठी, आपल्या अपराधांसाठी मेला. परंतु आपण काय करतो बरं, तेच पुन्हा आठवण करून लोकांसारखे 7 शब्द बोला. ते 7 शब्दाचा अर्थ काय, का बोला, कशासाठी बोला हे दिवसभर सांगतात. ते एक दिवस नको तर रोज सांगा. तुमचं खरंच येशू ख्रिस्तावर प्रेम आहे का, तुम्ही रोज सांगा, रोज इतरांना सांगा, रोज त्याचे पाप आपल्या त्याग केला ते स्मरण करा, आठवण करा, रडा, रोज सेवा करा. हे खरं प्रेम आहे. आपण एक दिवस रडून तिसऱ्या दिवशी हसणं याला योग्य नाही. हे नाटक आहे, एक ड्रामाच म्हणावं लागतं याला. म्हणून आपण लोकांसारखे नाही, तर आपण येशू ख्रिस्त का जगामध्ये आला हे ऐकलो, तो आपल्यासाठी किती त्याग केला हे आपण ऐकलो, आणि आपल्यावर किती प्रेम केला हे देखील आपण ऐकलो. म्हणून ते त्याग, ते प्रेम आपण स्मरणात ठेवून प्रति दिवशी आपण त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी देव आपल्याला सहाय्य करू. देवा त्यावर